शिरसाट साहेब, सगळ्या नियोजनाची पाहणी तुम्ही सुद्धा केलेली आहे, काय म्हणता? अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. प्रत्येकजण स्वतःला इन्व्हॉल्व करून हा माझा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये येणारा भीमसैनिक जो बाहेर गावातून आलेला आहे, खेड्यातून आलेला आहे, त्याला कुठेही कमी पडू नये, त्याला जेवण मिळावं, त्याला पाणी मिळावं म्हणून ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पाहताय की लाखो या टायमाला तर इतकी जास्त गर्दी आहे की चालायला सुद्धा रस्त्यावर जागा नाही आहे. इतकी लांब जाचक रांग आम्ही पाहतोय. म्हणून यांचा सर्वांचं काळजी कशी घेतली जाते हे पाहण्याचं काम आम्ही करतोय. माननीय उपमुख्यमंत्री बरोबर आहेत, ते स्वतः पाहणी करत आहेत, प्रत्येक स्टॉलवर जात आहेत आणि लोकांना सुद्धा वाटतं की आपली काळजी घेणारा मुंबईमध्ये माणूस आहे. हिंदू मिलचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? आता आमचं सगळं जे टार्गेट आहे ते डिसेंबर 26ला पूर्ण करण्याच्या मनस्थितीत आम्ही आहोत. त्या पद्धतीने सर्व त्यांना जे काही आवश्यक लागेल तेवढा निधीसुद्धा दिलेला आहे. निधीसाठी कुठे काम थांबणार नाही आणि जे आजच्या घडीला जे काम झालेलं आहे मला वाटतं त्या गतीप्रमाणे जर काम कायम राहिलं तर डिसेंबरपर्यंत काम होईल. प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. रवींद्र चव्हाण नंतर मंगलप्रभात लोढा म्हणतात की मुंबईचा महापौर जर भाजपचा झाला तर सगळ्यांची कॉलर टाईट होईल आणि देवाभाऊचं जे सगळं काही चालवतात, सूत्र चालवतात आणि इतरांना ते पाळावं लागतं. कसं पाहत? आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे. तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील. देवाभाऊबद्दल त्यांनी काय बोललं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून आता आम्ही त्याच्या वादामध्ये जाणार नाही. त्यांनी दरवेळेला काहीतरी नवीन वाद काढायचा किंवा काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये बेबनाव आहे की काय असं चित्र जे निर्माण व्हायचं होतंय ते आम्ही होऊ देणार नाही. त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी. मंगलप्रभात लोढा असं वक्तव्य का करतात? ते म्हणतात की भाजपच्याच इशाऱ्यावर, देवेंद्र भाऊंच्याच इशाऱ्यावर इतर पक्ष चालतात. खरंच चालतात? ते त्यांना माहिती आहे. कोणते पक्ष चालतात त्याचे नावं त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवतात. नक्कीच महायुतीचा महापौर होईल असं तुम्ही म्हणतात, पण भाजपकडून जी विधानं होतं त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे आणि आता या तिन्ही नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणं तितकंच गरजेचं आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते तिन्ही नेते बसतील, एकमेकांचे कार्यकर्ते खेचू नका, ओढू नका अशा स्वरूपातला देखील कल असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तुम्ही कालच पाहिलं रवींद्र चव्हाणांनी त्यांचं स्टेटमेंट बदललेलं आहे. आता कोणते कार्यकर्ते घ्यायचे नाही हे त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. हे कशामुळं घडतं तर ह्या तिन्ही नेत्याचा संगनमत किंवा एकमत असल्यामुळं घडतं. आणि मला वाटतं लवकरच या नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये या तिन्ही नेत्याची एक संयुक्तिक बैठकही होईल. त्याला काही प्रमुख नेते असतील आणि त्याच्यामध्ये एक वेगळी महानगरपालिकेची आचारसंहितासुद्धा जाहीर केली जाईल. नक्कीच. अंबादास दानवे वारंवार टीका करतायत. अयोध्येमध्ये वृक्षतोड अयोध्येमध्ये झेंडा फडकवायचा आणि मग तपोवनमध्ये जाऊन वृक्षतोड करायची, हे कुठलं हिंदुत्व अशी टीका केलेली आहे. हिंदुत्व त्यांनी आम्हाला शिकवण्याची काही गरज नाही आहे. हिंदुत्व आम्हाला कळतं कसं आहे. आम्ही मुसाला घेऊन कधी मिरवणुका काढलेल्या नाहीत. आमचं हिंदुत्व प्युअर आहे. राहिला तपोवनचा विषय तर त्या संदर्भामध्ये झाडं तोडू नये या विचारचे आम्ही आहोत आणि शक्यतो त्याच्यापासून सर्व कसे झाडं वाचवता येईल हा प्रयत्न आमचा राहील. आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आणि स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पाहणी करतायत. ज्यांना या ठिकाणी अन्न मिळालं नाही आहे त्याची देखील त्यांच्याकडून पाहणी केली जाते आणि त्यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये फिरून ते स्वतः आढावा घेत आहेत. कुठे काही कमतरता तर नाही यासाठी स्वतः महाराष्ट्राचे